राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचं उदरभरणमध्ये स्वागत करतो। नारळी पौर्णिमा जवळ येत आहे। हा नारळी पौर्णिमेचा सण आपला कोळी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा असतो। याच दिवशी ते दर्याराजाला सोन्याचा नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात व त्याला त्यांचे रक्षण करायला सांगतात। त्याचबरोबर आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व भाऊ तिला आयुष्यभर तिचे रक्षण करायचे वचन देतो। याच दिवसाला राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असेही म्हटले जाते। आजच्या दिवशी पूर्वीपारपासून एक छान अशी मस्त रेसिपी बनवतात। आज मी तुम्हाला तीच रेसिपी बनवायला शिकवत आहे। आजची आपली खास नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपी असणार आहे नारळी भात। चला तर मग माझ्या बरोबर नारळी भातची रेसिपी बघूया। आपण इकडे सर्वप्रथम 2 ते 3 टेबलस्पून घरचं साजूक तूप तापवून घेतले आहे। तूप आपलं छान असं तापलं आहे। आता आपण यात 2 वेलची आणि 5 ते 6 लवंग टाकत आहोत। लवंग आपल्याला या तुपावर छान अशी फुलवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण आता यात ड्रायफ्रूट्स टाकत आहोत। यात मनुका, काजू, बदाम आहेत। हे थोडंसं तुपावर फ्राय करून घ्यायचे आहे। आपण यात स्वच्छ धुवून घेतलेले 1 कप बासमती तांदूळ टाकत आहोत। हे सुद्धा या तुपावर छान फ्राय करून घ्यायचं आहे। आपला भात तुपामध्ये छान असा फ्राय करून झाला आहे आणि एकदम मोकळा मोकळा झाला आहे। यात आता आपण साधारणपणे 2.5 कप पाणी टाकत आहोत। अंदाजानेच आपल्याला हे पाणी टाकायचं आहे। आपला भात व्यवस्थित शिजला गेला पाहिजे। फास्ट गॅस करून आपण ह्याला उकळ येऊ देऊया एक। आपल्या भाताला छान अशी उकळ आली आहे। यात आता आपण हे दुधात भिजवून घेतलेलं केशर टाकत आहोत। ह्याच्याने आपल्या भाताला एक छान कलर येतो। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून हा भात मंद आचेवर शिजवून घेऊया। आपला भात आता छानपैकी शिजून झाला आहे आणि त्याला खूप सुंदर अशी वाफ आली आहे। आता आपण यात 1 कप साखर टाकत आहोत। त्याचबरोबर आपण हे 1 कप खोबरं टाकत आहोत। खवलेलं खोबरं आहे। हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया।
आणि पुन्हा एक वाफ येऊ देऊया. यात आपण वेलची पूड टाकून घेऊया आणि पुन्हा सर्व व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. एक 5 मिनिटात आपला हा नारळी भात तयार होणार आहे. आपला नारळी भात छानपैकी तयार झाला आहे. आपण ह्याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. खूप सुंदर सुवास येत आहे आणि एकदम छान आपला नारळी भात झाला आहे. आपला नारळी भात छान असा सर्व करून तयार झाला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही यावर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा नारळी भात करून बघणार आहात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.